नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत कुणकेश्वरला. कुणकेश्वर हे महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले एक गाव आहे. ते देवगड गावाच्या दक्षिणेस 20 किलोमीटर आहे. कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे. कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणकेश्वरला दक्षिण कोकणची काशी म्हटले जाते. दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने 3 दिवसांची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने देऊळ परिसरात मोठी जत्राही भरते. तर मित्रांनो, शुभ संध्या. सध्या मी आलो आहे कुणकेश्वर या ठिकाणी. छान समुद्रकिनारा आहे आणि आत्ताच कुणकेश्वराचं दर्शन झालं आहे. सूर्यास्ताची वेळ आहे आणि खूप सुंदर दृश्य आहे. तुम्ही पाहू शकता, खूप छान निसर्ग आहे आणि खूप शांतता आहे. बिलकुल गर्दी नाही आहे बीचवर, त्याच्यामुळे खूप सुंदर वाटत आहे. काल आपला मुक्काम इथे MTDC कुणकेश्वरमध्ये होता. खूप छान फॅसिलिटी आहे. माझं काही टायप किंवा हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, पण खूप छान फॅसिलिटीज आहेत, म्हणून मला वाटलं की हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा. खूप छान रो हाऊसेस आहेत आणि असं समोर विहंगम समुद्राचं दृश्य दिसतं आणि हे समोर कुणकेश्वराचं मंदिर, शांत अथांग सागर आणि हे छान रो हाऊसेस MTDC तर्फे. खूप मोठं विस्तीर्ण असं रिसॉर्ट आहे हे, ज्याच्यामध्ये छान रो हाऊसेस अवेलेबल आहेत. येथे गार्डन फेसिंग आणि सी व्ह्यू फेसिंग असे 2 प्रकारचे रूम होते आणि दोन्ही सुद्धा खूप छान आहेत. येथील बुकिंग तुम्ही ऑनलाईन करू शकता. MTDC ऑनलाईन बुकिंगची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. स्विमिंग पूलची उत्तम सुविधा उपलब्ध आहे. समोर तुम्ही जो पाहत आहे तो डायनिंग हॉल आहे आणि इथलं जेवण खूपच रुचकर होतं. रिसॉर्टमध्ये जागोजागी झाडे फुलझाडे आहेत, त्यामुळे दृश्य खूप छान दिसते. रिसॉर्टमध्ये तुम्हाला आंब्याची खूप सारी झाडे दिसतील. कुणकेश्वर हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक रो हाऊसमध्ये प्रशस्त अशी खूप जागा आहे, त्यामुळे तुम्हाला इथे शांतता अनुभवता येते. तसेच पार्किंगची सुद्धा सुविधा खूप चांगली आहे.
रूममधील सोयीसुविधा खूप चांगल्या आहेत. तसेच रिसॉर्टमधील स्टाफ खूप हेल्पफुल आहे. छान सुसज्ज अशा रूम आहेत आणि तुम्ही नक्की एकदा भेट द्या. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच भेटूया कुठल्या तरी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.